तर राम राम मंडळी, मी ऋषा स्वागत करतो तुमचं पुन्हा एकदा एका नवीन खट्ट तडकदार पडतात स्वस्त मजबूत टिकाऊ खट्ट अशा ब्लॉगमध्ये. तर पंढरपुरातलं दर्शन आपलं झालंय टाकाटक पैकी आणि नाश्ता वगैरे करून इथं आम्ही निघालो आता तुळजापूरला. तर कसा कसा विषय आपला तुळजापूरला जर्नीचा स्टार्ट होतोया तो बघूया. आणि सोनूबाई यांनी सध्या बॅग वगैरे टाकाटक पैकी घेतलंय. गाडी सोनूबाई आम्हीच घेऊ काय, तर गाडी मलाच घ्यावी लागणार. आणि इकडे पाऊस सदृश्य वातावरण अजिबात नाही, टोटल मोकळं वातावरण आहे. आपल्या इकडे जेवढा पाऊस आहे तेवढा पाऊस इथं नाही सध्या. तर चालतंय, हळूहळू करत आपल्याला मार्गक्रमण करायचं आहे. पंढरपुरात आम्ही सर दर्शन वगैरे काल घेतलं, कालचा ब्लॉग तुम्ही बघितला नसला तर जावा कातशिरी कचाकच जाऊन बघून टाका. आणि इथनं आम्हाला 100-120 किलोमीटर प्रवास आहे सध्या तुळजापूरला. तर चालतंय, जर्नी स्टार्ट करूया. 100cc प्लॅटिन आपली टाकाटापैकी खट्ट आहे. तर हेल्मेट वगैरे परिधान करायचं आणि नीट गोल आपलं मार्गक्रमण चालू करा. चला सोनूबाई, चला बसा. तर सध्या आम्ही मोहोळमधनं जरा पुढे आलो आणि पुढे सोलापूर हायवे आणि गाडीचा हॉर्न बंद पडला. अचानक काय झालं काय कळणार. दादारावांच्या पैसे आल्या. गॅरेज उड काय आम्हाला 1.5 तास गेला होता. काय म्हणाले गॅरेज का होणार आम्हाला, इकडे तिकडे नुसतं फिरून फिरून आलो. इथं आमचा 15-20 मिनिटं आमची वाया गेली इथं जायच्या गावात. 15-20 मिनिटात आम्ही पुढे आणि प्रवास झाला असता भरपूर आपला पुढचा आणि तुळजापूरकडचा. तर चालतंय, काय आता पर्याय नाही त्याला. फार मी गाडीत पडले बंद. इथलं काय वाजन झाले, काय झाले का प्रॉब्लेम. पंढरपुरात गेल्यावरच बंद पडलेलं. पंढरपुरातनं तिकडे येता येतानाच बंद पडलं हायवेनं. आणि दादरा लागली बघायला गाडीला. हो काय वायर कट झाले, काय वायर कट झाल्या वाटते ज्याच्या गावात. किरकोळ आहे वाटतं, नाही नाही मला वाटलं हॉर्न बिल झाला का काय आईच्या गावात धरून ना. काय नाही एवढा प्रॉब्लेम. वायर जरा कट झाले, ते आता वायर बसवायचे. दादराव लागली बसवा, इकडे काका लागली बसवायला वायर. किरकोळ आहे पण किरकोळ पाय हॉर्न नसला कसं तर होतं सोन्या बेल्यागत एकदम. काय बंद होतं या. आम्ही आलोय त्याचं उडवून टाकेन. तर काकारावांनी हॉर्नची वायर बसवली टाकाटकपैकी. ओके झालं काम ते, धन्यवाद बरं का. ओके टाकाटक. तर झालंय, हॉर्नचं काम झालंय खट्टपैकी एकदम. आता हॉर्न ओके झालाय. आता मार्केट म्हणून पुढच्या बाजूला काय हरकत नाही. हॉर्न नव्हता ओके डन डन डन. वाचते ओकेच. जरा काकाने सेटिंग पण केलं हॉर्नचं, जरा विषय हार्ड केला. तर चालतंय, मार्केट म्हणून आपलं लवकरच पुढे करूया. काका एकदा असं करा, धन्यवाद धन्यवाद. तर बाबांनो, गाडीत हॉर्न वगैरे सगळं करून आम्ही टाकाटक पैकी आता निघालो. मार्केट म्हणून चालू झालं आमचं. सोन्या कळायचं बंद झालं आई वाटलेली. अरे एक नंबर ना, कळायचं बंद झालं, हॉर्न चालू झालं ना. आम्हाला जरा कळायचं कुठल्याला कळणार आम्ही आलोय. तर कळायचं बंद झालं आम्हाला. आणि पुढच्याला बी कळायचं बंद झालं की बाबा ही कार्यकर्ते येणार का उडवणार आहे ती. तर चालतंय, आपलं मार्गक्रमण चालू झालं मित्रांनो पुन्हा एकदा तडकदार भडकदार पद्धतीने. आणि सोनूबाई यांचं साहेब पण येणार आहे तुळजापूरला आज. बघूया, भेटलं तर त्यांचाही सुंदर मुकडा लावण्यात येईल. काय म्हणा आणि दादरा इष्टीतलं बघून आमच्याकडे स्माइल द्यायला लागले कवळी आईच्या गावात. तर चला लेट्स गो. तर बाबानो, मोहोळमधनं जी आम्ही गाडीचा जो हॉर्न बंद पडलेला जो रिपेअर करून जी हल्लोय ती तुळजापूर. आता इथनं फक्त 25 किलोमीटर राहिलंय. आणि वातावरण भाग असा आहे, पाऊस नाही काय नाही ऊन पडलंय सोन्या खटखटीत. आबाळ बी आलंय. कोणतरी आबाळ मारला असेल रे, तेवढं आबाळ आला. तेवढं झालंय बघा. काय इथं पाऊस पडना, पाऊस नाही, पाणी नाही, रानं वसाडायचं तशीच काय नाही. रानातली गवत सुद्धा उगवली नाही त्याच्या आईच्या गावात. रानं खडखडीत वाळलेलं ती. नुसतं आबाळ येतंय, पाऊस काही इकडे येत नाही. आणि राहिले थोडं अंतर राहिलंय. वाईस कमी आपला 150 किलोमीटर प्रवास झालाय सोन्या. आता 150 नाही, 180 किलोमीटर प्रवास झालाय. आणि प्लॅटिन आपली थकल्या त्यामुळे जरा गार करायला ठेवले इथं. जरा गार करायला लागलो प्लॅटिनला आपल्या टाकाटक पैकी. आणि इकडल्या बाजूला सोलापूर तुळजापूर हायवे. सोलापूर तुळजापूर. तर सोलापुरात त्या तुळजापूर नाक्यावर आम्हाला पोलीस काकांनी जरा हात केला असा. मग आम्ही थांबलो.
जावा जावा म्हणली, हेल्मेट आहे म्हणल्यावर काय अडवलं नाही काय म्हणा सोन्या, आवरा मायनस हा. आम्ही जर भाऊचा असतो तर आम्हाला लगेच गांडा लावला असता, भाऊचा नाही त्याचा फायदा. हेल्मेट होतं, सगळं होतं आपल्याकडे, त्यामुळे काय विषय नाही, हेल्मेट विल्मेट सगळं टाकाटक. आमचं बाहेर नियोजन असलं की पहिल्यांदा हेल्मेट, बाकीच काय बी असू दे. एक तर लायसन नसलं चाललं, पण सेफ्टी फर्स्ट आहे महत्वाची. पण लायसन बी लवकरच काढणार भावानो, बाहेर आपल्याला फिरायला अडचण होत्या, मग लई विषय हार्ड होतोय. काय म्हणा सोन्या, बाहेर फिरायला म्हणले अडचण लय, विषय हार्ड. तर चालतंय, पाणी वगैरे जरा घेतो. आणि सोनूबाईचं लायसन आहे त्यामुळे सोनूबाई काय विषय नाही, आमचं काय काढलेलं आधीच कार्यक्रम केलाय सोन्यानं, त्यामुळे काही विषय नाही एवढा. लायसन पाहिजे, महत्वाचं लायसन पाहिजे. हेल्मेट लायसन घ्यायला येते लगेच. लगेच ते काय बघा, घेतलं हेल्मेट, घेतलं लगेच हेल्मेट घेतलं. लायसन घ्यायला येते का तसं? नाही गेले. तर चालतंय, पाणी वगैरे पितो आणि राहिलेलं 25 किलोमीटर प्रवास आपला लगेच चालू करूया. जाऊया, जाऊन तिथं परत ना दर्शन वगैरे घेऊया, तुळजाभवानी मातेचं दर्शन घेऊया. आणि दर्शन घेऊन लगेच आपलं मार्ग म्हणून पुढे करायचं अक्कलकोटला. सुट्टी नाही आणि अक्कलकोट मध्ये स्टे असणार आहे आमचा. तर चालतंय, चला दर्शनाला तर जाऊया आधी, मग पुढचा विषय बघूया. चलो. तर अथक परिश्रम आणि खडतर प्रवास करून आम्ही जस्ट आता पोहोचलो तुळजाभवानी मंदिरापाशी, वर म्हणजे तुळजापुरात पोहोचलोय. आणि तुळजापुरात पोहोचून भवानी मातेचं मंदिर येत आहे. आता आम्ही निघालो दर्शनाला आत. तर चला सोनूबाई, बॅगा वगैरे आमच्या ठेवलेल्या, टोकन वगैरे घेतलं या. आणि चप्पल आम्ही इथंच काढणार आहे, या इथंच कुठे तर, या इथं काढूया सोन्या चप्पल, या इथंच काढ. आता काय इथं काढ, या इथं कोण नेणार आहे आमची चप्पल? बघा, आम्हाला माहित होतं आम्ही देवदर्शनाला निघालो म्हटल्यावर साधी बाधी चप्पल घालून जाणार, लय काय एक्सपेन्सिव्ह चप्पल घालणार नाही. कारण एक्सपेन्सिव्ह चप्पल घातली तर गायब झालेली करत नाही, ती काय म्हणावी तेवढं होतंय. त्यामुळं साधी बाधी चप्पल घालून आलो, तिथे चप्पल काढले. आता आज जातो, आज जाऊन दर्शन वगैरे घेतो. महाद्वारापाशी आलो इथं, राजे शहाजी महाद्वार. तर चला जाऊया, जाऊन दर्शन वगैरे करूया आणि दर्शन करून परत ना मागूया. तर चला आज जातो, आत चप्पल इथे सोडाव्या आणि आत शूटिंग वगैरे काय आहे का नाही मला माहित नाही, तरी पण बघू आपण, असलं तर बघू, नसलं तर मग नाही. तर चला सोन्या जाऊया, चलो. तर अशा पद्धतीने फायनली आमचं दर्शन वगैरे झालेलं आहे. कंप्लीट 1 तास गेला आमचं दर्शनासाठी, 1 तासाच्या वरच गेला. सोन्या कुठे गेला? सोन्याचं फोटो सेशन चालू वाटतं तिथं. तर कंप्लीट 1 तास गेला आमचा दर्शनासाठी. तर मुखदर्शन घ्यायला पण 1 तास जातोय. जर आम्ही धर्मदर्शन घ्यायला गेलो असतो तर 4 ते 5 तास आम्हाला आरामात गेला असतं. धर्मदर्शनाला गेलो असतो 4 ते 5 तास गेला असतो. हाही फक्त मुखदर्शन घेतलं तर 1 तासाच्या वर, 1.5 तास गेला. पण दर्शन वगैरे टकाटक पैकी झालं. गर्दी वगैरे काही जास्त नाही आता सध्या, कारण पोरांच्या शाळेच्या सुट्ट्या संपली त्यामुळे गर्दी नाही. आता पाय ठेवायला जागा नसते. 5 तास गेलो तुम्हाला, वाईट आहे. तर चालतंय, झाले दर्शन वगैरे टकाटक पैकी. आता मार्गक्रमण आपलं घराच्या आपल्या गाडीच्या दिशेने करूया. बॅगा वगैरे आमच्या घेतो, बॅगा वगैरे घेऊन परत ना गाडी वगैरे लावली इथं पार्किंग मध्येच, ती घ्यायची आणि गायब व्हायचं थोड्या वेळात. तर चला जाऊया, चलो. तर तुळजापुरात आम्ही दर्शन वगैरे सगळ्या टकाटक पैकी कार्यक्रम पार पडून आलो. पण दर्शन घेऊन बाहेर आल्याला आम्हाला कळलं की आमची चप्पल गायब झाली. तेव्हा झाल्या आईच्या गावात दर्शन विषय हार्ड झाला, चप्पल झाली गायब. मग तिथनं पुढं आलो, तिथनं कळायचं बंद. परत म्हटलं गाडी गायब होईना म्हणजे बरं, आईच्या गावात दर्शनला एवढा विषय झाला. मग नवीन चप्पल वगैरे खरेदी करून आम्ही आत्ता सध्या जेवणासाठी आलो श्रीचंद्र हॉटेल इथं. आणि सध्या सोनूबाई देणार काय ऑर्डर देणार मला पण माहीत आहे. सोन्या दिली ती ऑर्डर आपली खायची, गपगार खायचं आणि इथनं नीटगोल आपला अक्कलकोटला मार्क म्हणून करायचं थोड्या वेळात. आणि सगळीकडे म्हणते पैसा विषय हार्ड. चप्पल ठेवायला पण सोन्या 30 रुपये, बॅगा ठेवायला 60 रुपये, 60 रुपये एक बॅग ठेवायला 20 रुपये, हेल्मेट ठेवायला पण 20 रुपये घेतले त्या भांडवळ्यानं. विषय हार्ड केला.
नुसतं पैसा उकळ दिली आणि बाहेर लिहिलेलं असतं सगळीकडे माईकवर पुकार दिली इथं कुठलंही दर्शन घेण्यासाठी पैसे बिसे काय घेत नाही ते आधी एंट्री केलं 300 रुपयाला मुख दर्शन 300 रुपयाला डायरेक्ट दर्शन येत आहे काय तर असा विषय आहे जरा ते आता काय त्याला पर्याय नाही आपण कसं असेल तसं असेल तर चालतंय सोनूबाई काहीतरी मेनू ऑर्डर करा ऑर्डर केल्यानंतर मग धावतो काय विषय आहे सोन्याला पसंत पडेल तोच मेनू आपण खायचा आता तर येईल थोड्या वेळात मेनू आपला तयार होऊन तर सध्या ताट सिस्टम आम्ही मागवलेली आणि ताट इथं आलंय फरसाण्याची आमटी दाल तडका कांदा पापड आणि 3 रोट्या आणि वाटीभर भात एवढं सगळं आलंय खायला तर कसं आहे सोन्या आहे का ओके आहे का याला रात मरणाला रात अडवे कसं आहे ओके हां फरसाण्याचं काय कळलं काय तर चालायचं तेवढं आहे ओके आहे का आहे बरं आहे म्हणायचं बरं आहे तर चालतंय संपवतोही आणि थोड्या वेळानं आपलं लगेच मार्क म्हणून चालू करायचं कारण पाऊस वगैरे कमी झाला होता पाऊस कमी झाला म्हणल्यावर लगेच अक्कलकोटला आपलं मार्क म्हणून चालू करायचं तर चलो खातो संपवतो ताट आणि संपवल्यावर सांगतो परत ना कसा विषय आहे सगळं खायला पाहिजे मला आधी भुका लागले जाम ते चला टाटा येऊ का काका चला चला तर झाले जेवण वगैरे टकाटक पैकीतला आमचा कार्यक्रम सगळा पार पडलेला आहे आणि माईक चालू आहे बघायला लागतो या तर आपलं पुढच्या बाजून मायक्रमण चालू करूया सोन्या काय मटेरियल आलं असलं घे सगळं टकाटक पैकी आणि पुढच्या बाजूचं नियोजन म्हणजे आता सध्या नीट गोल करत आता अक्कलकोटला जायचं आहे प्लॅटिन देत आहे पाऊस वगैरे जाम पडून गेला इकडं तर झाले आता नियोजन सगळं टकाटक झाले आता उद्याच्याला भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये अक्कलकोटमध्ये गेल्यानंतर टाटा बाय बाय